नमस्कार, श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्याला इथे बनवायचं आहे पन्ह, कैरीचं पन्ह बनवायचं आहे। अशा पद्धतीने हे पहा, मी स्टोर करणार आहे। 2 ते 3 महिने आपण याला काहीच होत नाही। आपण 2-3 चमचे टाकून पाणी टाकून हे पन्ह फक्त मिक्स करायचं जिरेपूड टाकून, किंवा मध्येच तुम्ही टाकू शकता जिरेपूड। मी इथं करतानाच टाकते पन्ह तयार करताना। हे 2 ग्लास मी तयार केलेलं पन्ह आहे आणि हे आता स्टोर करायचंय। याला झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि 2-3 महिने वापरू शकता। अशा पद्धतीने मी तुम्हाला आज पन्ह बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे कैरीचं पन्ह करण्यासाठी इथे 3 मी कैऱ्या घेतलेल्या आहेत। मोठ्या कैऱ्या आहेत, 3 घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवलेले आहेत। म्हणजे जे देठात जागी चीक असतं ना सगळं आंब्याचं कैरीचं ते सगळं निघून जातं। 10 मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवलं होतं। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याची साल काढून घेऊया। इथे स्वच्छ अशा मी कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत। आता याची साल काढून घेऊया। साल न काढता तुम्ही पण कुकर मध्ये अशाच कैऱ्या लावू शकता, पण साल काढले की थोडंसं सोपं जातं, म्हणून इथे मी साल काढणार आहे। समोरलं देठ काढून घेऊया आधी। हे बघा, अशा पद्धतीने समोरचं देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची साल काढून घ्यायची कैरीची। जसं आपण बटाट्याची साल काढतो ना तसं काढून घ्यायचं। इथे मी 3ही कैरीची साल काढून घेतलेली आहे। आता हे कैऱ्या आपण कुकर मध्ये लावून घेऊया, म्हणजे उकडून घ्यायच्यात आपल्याला हे कैऱ्या। आता इथे एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3ही कैऱ्या आपण ठेवून घेऊया। आता ह्या कैऱ्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचंय, म्हणजे कैऱ्या छान उकळल्या जातील। कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्यात 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे। 3 शिट्ट्याला छान उकळल्या जातात कैऱ्या। गॅस मीडियम ठेवून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायचे। इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचा। कुकर थंड झालं की आपल्याला काढायचंय। कुकर इथे पूर्णपणे थंड झालेला आहे। आता झाकण काढून घेऊया कुकरचं। हे बघा, इथे छान असे आपल्या कैऱ्या उकडल्या गेलेल्या आहेत। थोडंसं आता हे गरम पाण्यातून काढून घेऊया आणि थंड पाण्यात टाकूया कैऱ्या। आता ह्या उकडलेल्या कैरीवर आपल्याला थंड पाणी टाकायचंय। थोडंसं असंच राहू देऊया, म्हणजे गरम आहे ना, हाताला चटके बसतील। नंतर आपण याचा गर काढून घेऊया। छान इथे कैऱ्या थंड झालेले आहेत। आता याची आपण साल काढून घेऊया आणि कोय बाजूला काढायची आहे। पूर्णपणे गर छान निघालेलं आहे। हे पहा, कोई मी बाजूला काढले आहेत। 3 कैऱ्या होत्या ना, 3 कोई आहेत। हे पूर्ण काहीच राहिलेलं नाहीये कोईला, पूर्णपणे एकदम छान निघालेलं आहे। हाताने मी चोळून काढलेला आहे। हा गर आपला तयार झालेला आहे कैरीचा। अर्धा गूळ टाकणार आहे आणि अर्धी साखर टाकणार आहे। तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ चालेल। 1 वाटी गच्च भरून गूळ टाकणार आहे। आता इथे साखर टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी 5 ते 6 विलायची टाकून साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे, ते टाकून घ्यायची। आणि दुसरी वाटी 2 वाट्या साखर आणि 1 वाटी गूळ आणि विलायचीची पूड टाकलेली आहे मी। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल पन्ह तर तुम्ही 1 वाटीला पन्ह असेल, 1 वाटी गर असेल तर 1 वाटी साखर टाकू शकता। इथे मी थोडीशी कमी टाकली। 3 कैऱ्या होते ना, म्हणून मी 3 वाट्याचंच माप घेतलेलं आहे। इथं 1 वाटी गूळ आणि 2 वाट्या साखर, 1 चमचा काळं मीठ आणि 1 चमचा साधं मीठ टाकणार आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्सर मध्ये आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे। साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे पहा, सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। गुळामुळे कलर छान आलेला आहे। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। ज्या मिक्सरच्या भांड्यात मी साखर वाटून घेतली ना, त्याच्यामध्येच हा गर काढून घ्यायचा, आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। साखर बारीक नाही केली तरी चालेल, मिक्सर मध्ये बारीक होऊन जाते, पण मला विलायचीची पूड काढायची होती, मी त्याच्यातच साखर काढून घेतलेली। आता या छोट्या मिक्सरच्या भांड्यानं मी बारीक करून घेणार आहे सगळं। हे बघा, अशा पद्धतीने गर छान असा बारीक झालेला आहे। असंच सगळा गर मी असाच मिक्सर मध्ये दळून घेणार आहे। आता हे गर आपण
त्या कुकरच्या भांड्यामध्ये काढूया, कुकरमध्ये, कारण की कुकर भरलेलं होतं आपलं आधीच. दुसरं भांडं न भरवता ह्याच्यामध्येच मी टाकणार आहे सगळा गर काढून. इथे छान असा बारीक एकदम स्मूथ असा पण्याचा गर निघालेला आहे. आता हे थंड करून आपल्याला एका भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला हे 2 चमचे हा गर घ्यायचा आणि एक ग्लास पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित असं त्याचं पण करून प्यायचं. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवणार आहे. आता हे पण्याचा गर थंड झालेला आहे. एका भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. साफ भरणी आहे, त्याच्यामध्ये हा गर बंद भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. अजिबात हिला 2 ते 3 महिने काहीच होत नाही. अचानक पाहुणे आले ना, हे खूप सुंदर शरबतापेक्षा खूप थंड आणि आपल्या पौष्टिक असतं. हे बघा, अशा पद्धतीनं एका भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचे आणि गच्च झाकण लावून ठेवून द्यायचे. हे आपलं पन्ह तयार आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये आपण पुदिना पण टाकू शकतो. आणि मी पन्ह तयार करताना जिरेपूड टाकत असते. इथे मी 2 ग्लास तुम्हाला पन्ह बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी एक मोठा चमचाने 2 ते 3 चमचे आपल्याला हा पण्याचा गर टाकायचा आहे. इथे मी 3 चमचे टाकणार आहे, मला जास्त आवडतो. तुम्हाला जर जास्त कमी आंबट आवडत असेल ना, आंबट गोड, तर तुम्ही 2 चमचे टाका. इथे 3 चमचे टाकलेला आहे मी. अर्धा चमचा जिरेपूड टाकायचे, छोटा चमचा आहे. कुणाला आवडतं नाही आवडतं, मी तसंच बनवून ठेवलेलं आहे. आणि बर्फ पण टाकू शकता. इथे मी थंडगार पाणी टाकणार आहे माठामधलं. चमच्याने मिक्स करून घेऊया. एक चिमूटभर काळं मीठ टाकायचं. चव छान लागते पण्याची आणि तब्येतीला पण छान असतं. आणि परत एकदा आपण असं मिक्स करून घेऊया. हे आपलं पन्ह तयार आहे. मस्त गावरान पद्धतीने केलेलं आहे मी. खूप छान असं चवष्ट. आणि हे आपलं पन्ह तयार आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. किती सुंदर असा कलर आलेला आहे पण्याला. आणि तुमच्याकडे जर वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे पन्ह तयार आहे थंडगार. तुम्ही बर्फ पण टाकू शकता, पुदिना पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार सगळं ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे पन्ह आपलं रेडी आहे.